नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी मार्केट सुरू झालं तेव्हा तेजी होती आणि पहिल्या अर्ध्या तासातच सेन्सेक्सने 75,000चा टप्पा पार केला होता। त्यानंतर मात्र थोड्या वेळातच घसरण सुरू झाली। ही दिवसभर मार्केटमध्ये घसरण सुरूच होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 733 पॉईंटनी घसरून 73,878 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 172 पॉईंटनी घसरून 22,476 वर बंद झालेला आहे। आजची घसरण ही निव्वळ प्रॉफिट बुकिंगमुळे झाल्याचे दिसून येत आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE IT इंडेक्स 0.64%, BSE बँक इंडेक्स 0.63% खाली आहेत। BSE मिड कॅप इंडेक्स 0.21% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.55% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। कोल इंडिया 4.56%, ग्रासिम इंडस्ट्रीज 1.81%, ONGC 1.17%, डॉक्टर रेड्डीज लॅब 0.99% अशी वाढ आहे। आज घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। L&T 2.77%, मारुती सुझुकी 2.45%, नेस्ले 2.24%, रिलायन्स इंडस्ट्री 2.22% अशी घसरण आहे। आज FIIने 2392 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 690 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 83 रुपये 42 पैसे प्रति डॉलर असा होता। शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे सोमवारी आपण पुन्हा भेटूया। धन्यवाद।